जयश्री शिंदे नवी मुंबईच्या उरण भागात राहणारी 22 वर्षाची तरुणी गुरुवारी 25 तारखेला जयश्री राहत्या घरातून बेपत्ता झाली। तिच्या घरच्यांनी पोलीस तक्रार नोंदवली। तिच्या घरच्यांनी जयश्रीचा शोध घेतला, तिचा फोन ट्राय केला, ती कुठे जाऊ शकेल त्या जागी पालत्या घातल्या। आपली मुलगी घरात परत येईल या वाटेने कुटुंबीय डोळे लावून बसले होते। त्यांची वाट पाहणं संपलं ते एका दुर्दैवी बातमीमुळे। जयश्रीच्या कुटुंबियांना मृतदेह सापडला होता। त्यांच्या माध्यमातून असलेल्या बातमीनुसार जयश्रीच्या अंगावर जखमा होत्या। तिच्या चेहऱ्यावर अंगावर कित्येक वार करण्यात आले होते। तिचा चेहरा ओळखताही येत नव्हता व तिच्या कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवली ती तिच्या कपड्यावरून। पण जयश्री सोबत नेमकं काय घडलं? पोलिसांनी या प्रकरणात कुणाला अटक केली आहे? पोलीस संशयित आरोपीवर कोणापर्यंत पोहोचलेत? पाहूया या संदर्भात महाराष्ट्र न्यूज 36चा खास रिपोर्ट। मंडळी, कालपासून यशस्वी शिंदेच्या दुःखद निधनाबद्दल, तिच्या झालेल्या अत्याचार, तिचे झालेला अति तीव्र शब्दामध्येही ज्याचा उल्लेख करता येत नाही असा निर्गुण खून आणि त्याच्याकरता पोलिसांनी चालू केलेली आरोपी आयडेंटिफाय होणं, तिच्याबद्दलचे सर्व सीसीटीव्ही मिळणं आणि तिचा आरोपी आयडेंटिफाय झालेला आहे। सकाळपासून कालपासूनच पोलीसच्या 2 टीम या कर्नाटकात ज्या गावी तो आहे त्या गावी गेलेल्या आहेत। लवकरच आरोपीला पकडला जाईल आणि तुमच्या आणि आपल्या मनात एकच आहे की आरोपीला फाशी व्हायला पाहिजे, ती नक्की होणार आहे ही आम्ही तुम्हाला सांगतो। आणि लोक नको त्या विषयाकडे धावतायत की गावात सीसीटीव्ही आहेत का, आम्ही आमदारांकडे का थांबलो? सर्व ठिकाणी सीसीटीव्ही आहेत। ती जिथून निघाली जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सीसीटीव्ही आहेत। जिथे नाही आहेत तिथे सीसीटीव्ही लावले जातील। आरोपीला फाशी देणं हे तुमचं आणि आमचं उद्दिष्ट आहे। 100% ते यशस्वी होईल। त्याने मनातला तुमचा क्रोध हा आम्हालाही तेवढाच आहे, म्हणून काल सकाळपासून आतापर्यंत फक्त आणि फक्त तेवढंच करतोय। सतत पोलिसांची संपर्कात आहोत। जिथे टीम गेल्यात ते समाधानपूर्वक आहे। आपल्याला थोडा वेळ पोलिसांना द्यायला पाहिजे का नको मला सांगा। आणि काल मी त्या शिंदे कुटुंबियांनी माझ्या शब्दावर बॉडी ताब्यात घेतली, आपण तिचे अंत्यसंस्कार केले। त्या बॉडीचे काय हाल झालेले हे तुम्हाला मी आता सांगून अजून दुःखावर मीठ सोडायचं नाहीये, पण तिचे योग्य वेळी विल्हेवाट लावणं, कारण आरोपी आज जरी भेटला तरी कर्नाटकातून आणायला त्याला 24 तास लागणार आहेत। हा आता त्या कुटुंबातला शिंदे हा इथेच आहे। आम्ही सगळ्यांनी मिळून काल निर्णय घेतला आणि तो निर्णय घेण्याकरताच संध्याकाळी 5 वाजवलं। जिथपर्यंत आई वडिलांची संमती नव्हती आम्ही बॉडी घेणारच नव्हतो, पण शेवटी त्या बॉडीला जो दुर्गंधी वाटायला लागली त्याच्यामुळे कुटुंबियांनी निर्णय घेतला आणि आम्ही त्याला समर्थन दिलं आणि ती बॉडी ताब्यात घेतली। काल विल्हेवाट लावलं। आज त्यांच्या धार्मिक विधीप्रमाणे विधी झाला। प्रकाश कांबळे इथे। आता राहिला प्रश्न आरोपीचा। एक तुम्हाला या ठिकाणी शब्द आहे जो पोलिसांकडून आलाय, पोलिसांच्या वरिष्ठ लोकांकडून आलाय, सगळ्यांकडून आलाय, त्या आरोपीला पूर्ण शिक्षा होईल। तुमच्या माझ्या मनातली फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि याच्याकरता 100% कटिबद्ध आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आता आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे त्या आमच्या वाघताई याही इथे आलेल्या आहेत, त्याही तुम्हाला याबद्दल मार्गदर्शन करतील, कारण त्यांनाही आम्ही वरिष्ठ लोकांशी बोललो। आणि काही जण जे फक्त आता मोर्चा गेला माझ्या ऑफिस समोर बसले, मला त्याचं दुःख नाही, पण मी कालपासून हेच करतोय। मला जर सांगितलं असतं तिथे येणार तर मी आधीच आलो असतो। मी तेव्हाही सीपी आणि डीसीपी बरोबर होतो। त्याच्यामुळे लोकांना कोणाला त्याचं राजकारण करायचंय त्याच्यात मला जायचं नाही। आपल्याला त्या यशस्वी शिंदेला न्याय मिळण्याकरता आपण सर्वच कालपासून आहोत आणि आपण शेवटपर्यंत राहणार आहोत हे सांगतो। तुमच्या भावना असतील की आत्ताच्या आत्ता पकडा, तर पकडण्याकरता जी प्रक्रिया आहे ती पोलीस करत नसतील तर आपण त्यांना दोषी मानायचं। पोलिसांनी सांगितलं आम्हाला 2 दिवस आणि तेही सांगतो ना ताई, तेही सांगतो, जरा समजून घ्या। 2 दिवसात नाही झालं तर त्यांचं 2 दिवसाचं म्हणणं आहे। आज रविवार आहे,
आपण मंगळवारी किंवा बुधवारी त्याचा निर्णय घेऊ. गुरुवारपासून शुक्रवारपासून बेमुदत बंद करू. गुरुवारी आपलं बंद असतं, आपण सर्व रस्त्यावर बसू. मी तुमचं प्रतिनिधित्व करीन हे मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. काय काळजी करू नका. आपण ज्या पोलिसांच्या भरोशावर शांतता आणि सुव्यवस्थेचं आपण अपेक्षा करतो त्यांनाही थोडा वेळ द्यायला पाहिजे. आणि अनेक गोष्टी डेव्हलपमेंट चांगल्या आहेत त्या पोलिसांनी आम्हाला सांगितल्यात. मी आता सांगणं म्हणजे आपण पोलिसांना मदत करण्याच्या ऐवजी आरोपीला मदत करणं होईल त्याला पळण्याकरता, म्हणून सांगत नाही. पोलीस फार होपफुल आहेत. लवकरात लवकर आपल्याला आरोपी पकडल्याची बातमी मिळेल. साहेब तुम्ही आता थांबा जरा ताईंना बोलून. उरणमध्ये आज जी घटना झाली ती अतिशय वेदनादायी अशी घटना आहे. याच्यामध्ये आई वडिलांनी रात्री 8 वाजता पोलिसांना मुलगी हरवल्याची खबर दिली आणि रात्री 12:30 वाजता पोलिसांनी त्याच दिवशी मध्यरात्री 12:30 वाजता मुलीची बॉडी ताब्यात घेतली. फोन नव्हते, परंतु लोकेशन सॅटेलाइटच्या माध्यमातून काय झालंय, कसं झालंय, कोण कोणासोबत होतं, कोणी कोणाला फोन केले याच्यावरनं मार्ग काढत काढत आज इथपर्यंत आले. आरोपी पळून गेलाय हे तुम्हाला माहिती आहे चांगलं. त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याच्या संबंधित जी लोक आहेत त्यांना ताब्यात घेतलंय आणि पोलिसांच्या 3 टीम, कारण तो आरोपी इकडचा नाही, तो हरामखोर कर्नाटकचा आहे आणि तिकडे पोलिसांच्या 3 टीम गेलेल्या आहेत. मी तुम्हाला विश्वासाने सांगते, जे आमदार साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या 2 दिवसामध्ये हा हरामखोर पोलिसांच्या ताब्यामध्ये असेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. झालेली गोष्ट ही वाईट आहे, परंतु ज्या काही गोष्टी ज्या डेव्हलपमेंट पोलीस करतात, जसं आता आमदारांनी सांगितलं की आता जर इथे सगळं सांगितलं तर ती मदत कळत न कळत आरोपीला होईल. आपल्याला त्याच्या मुसक्या आवळायच्या आहेत, त्याला आणायचं इकडे आणि त्या हरामखोराला फाशीवर लटकवायचंय. आज तुम्हाला सगळ्यांना सांगतेय, कुठल्याही परिस्थितीमध्ये हा हरामखोर सुटणार नाही. याला फाशीची शिक्षा होणार. एक आई म्हणून मलाही तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, आज मोठ्या संख्येने तुम्ही आलाय, आपल्या मुलींवर आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. एक आई म्हणून मला पण मुलगी आहे, आपली बहीण पोरं तिथे मोठ्या संख्येने, आपली बहीण काय करते, कुठे जाते माहिती पाहिजे. आईला पण माहिती पाहिजे काय या हरामखोरांची बिशादे आपल्या मुलींच्या आयुष्यामध्ये येण्याची. या गोष्टी समजून घ्या. त्यांना सोडणार नाही, त्यांना तर मरेपर्यंत फाशी आहे. पण आणखीन पोरी वाचवायचे का नाही आपल्याला? का असेच मोर्चे काढायचे? आपल्याला असेच मोर्चे काढायचे? आपल्या बहिणी वाचवायच्या नाही? समजावा पोरींना, बोला पोरींची, त्यांना विश्वासात घ्या. आई म्हणून, बहीण म्हणून, भाऊ म्हणून, बाप म्हणून ही गरज आहे काळाची. पोलिसांचं काम करणार, आरोपी पकडणार का? 1000% पकडणार. त्याला फाशी होणार का? 1000% होणार. पण एक गेली. बेलापूर या ठिकाणी नोकरीस होती. त्या दिवशी ती हाफ डे घेऊन लवकर आलेली होती आणि अंदाजे दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास कदाचित तिच्याबरोबरची ही दुर्घटना घडलेली असावी असा प्राथमिक तपास आहे.